शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मैदान मालक आदरणीय रामदादा दोरे आपण या ठिकाणी यायचं आहे। मैदान मालक आदरणीय रामदादा दोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। या मैदानाचे मालक रामदादा दोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। या ठिकाणी स्पर्धेसाठी आम्हाला जेपी पॅनलच्या पूर्ण पंचांची मोठं मोलाचं सहकार्य लाभलं। जेपी पॅनलचे पंच संदेशजी किस्मतराव सरांना मी विनंती करते आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर पंच नदीम शाह सर नवी मुंबईवरनं अगदी दूरवरनं यायचे, बरोबर सकाळी 8:30 वाजता येऊन आपली सेवा सादर करते। पंच नदीम शाह सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर पंच विजयजी वागरी अंपायर ज्यांनी वसईवरनं येऊन आपला सर्वांचं मनोरंजन केलं, विजयजी वागरी सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये गेल्या 2 दिवसापासून भरपूर चांगलं समालोचन, आपलं सर्वांचं मनोरंजन करणारं समालोचन मान्यवर बाबू शाह सर यांनी केलं। मी मान्यवरांना विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत। एसपीएल कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान बाबू शाह सर यांचा या ठिकाणी आपला एसपीएल कमिटीच्या माध्यमातून आपण करत आहोत। त्याचबरोबर समालोचनामध्ये रिकी खाडे सरांची आम्हाला खूप मोलाची साथ लाभली। मी रिकी सर आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही एसपीएल कमिटीच्या वतीनं आपला शुभ सन्मान करतो आहोत। रिकी खाडे सर आपण या। त्याचबरोबर सोमनाथ खाड़ी सर तुम्हाला पण सत्कार केला जाए शाहपुरच्या बुलंद आवाज है। चलिए सोमनाथ खाड़ी सर, चलिए आपका भी सम्मान किया जाएगा। और जिनकी आवाज देखिए हमेशा शाहपुर के शान सोमनाथ खाड़ी सर, चाहे शाहपुर बदलापुर से कल्याण लीजिए, रायगढ़ में भी लीजिए, पिछले साल रायगढ़ में जाकर नाइट मैचेस में भी जाकर धमाका मचाए। सोमनाथ खाड़ी सर देखिए इनका सम्मान किया जा रहा है। फिर से मैं यहाँ पर सोमनाथ खाड़ी सर को आगे की जो यहाँ पर सम्मान प्राइज सेरेमनी के लिए आमंत्रण देना चाहूंगा, यहाँ पर बुलाना चाहूंगा माइक्रोफोन पर। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची वाहिनी ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा लाईव्ह कव्हर केला गेला, मी मिलनजी पाटील सर आपणास विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आपला एक प्रतिनिधी लगेच यायचा आहे। त्याचबरोबर डीजे महेश यांची सुमधुर साथ आपल्या सोबत गेल्या 9 दिवसापासून होती। डीजे महेशचे प्रोप्रायटर आपण या ठिकाणी यायचं आहे। महेश ठाकरे सर आपण या। त्यांचे इंजिनियर तन्मयजी आपण या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत। मंडप डेकोरेटर्स आदरणीय सुभाषदादा वाळिंबे आपण कुठे असाल तर आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत।
मान्यवरांना विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे आपण वळत आहोत. एसपीएलचं हे 8वं पर्व या ठिकाणी 8वं पर्व या ठिकाणी डामडौलामध्ये पार पडतं आहे आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. थोड्याच वेळात या ठिकाणी बक्षीस वितरण केले जाईल. या संपूर्ण सोहळ्याला सर्व विजयी संघांना विनंती आहे, आपण समोर या. विजयी संघ आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, मंचाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी आपण प्राइज सेरेमनी लगेच स्टार्ट करत आहोत. सर्व विजेत्या संघांना, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मंचाच्या समोर यायचं आहे. हा संपूर्ण सोहळा आमदार दौलत दरोडा साहेब स्वतः हा संपूर्ण सोहळा पाहत आहेत. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला मिळाल्या. भरपूर सारं प्रेम दौलतजी दरोडा साहेबांचं आपल्याला सुद्धा लाभलं. त्यांचं सुद्धा मनापासून आभार आपण व्यक्त करू. सर्व स्पॉन्सर तब्बल 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आदरणीय मान्यवर सचिनजी तळपडे साहेब वनपाल वाशी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपणास सुद्धा विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सचिनजी तळपडे साहेब, आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. मान्यवर संदीपजी जाधव साहेबांना विनंती आहे, आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत एसपीएल कमिटीच्या वतीनं. हा त्याचबरोबर बंटी शेठ भेरे मान्यवरांना सुद्धा विनंती आहे, आपण या. मान्यवर कैलासजी भोईर कोकण किनारा हॉटेलचे मालक साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या क्षेत्ररक्षकांना अतिशय सुंदर कामगिरी पार पाडली, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जात आहे मनोज दांडकर. नेरोली टीमचा खेळाडू आहे मनोज दांडकर, आपण यायचं आहे. नरेशजी पाटोळे साहेबांच्या वतीनं एक कूलर होतं, त्याचबरोबर 70-70चं टी शर्ट, टोपी विकी तरणे साहेब यांच्या माध्यमातून, तर चषक महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सुपूर्द झालंय. खेळाडू आहे मनोज दांडकर, बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत आहे 70-70चं टी शर्ट, टोपी विकी तरणे साहेबांच्याकडनं, महेशजी भोईर साहेबांच्याकडनं एक चषक आणि नरेशजी पाटोळे सरांच्याकडनं एक कूलर या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मनोज दांडकर. तर या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्या गोलंदाजानं भरपूर चांगली गोलंदाजी केली, आपल्या संघासाठी नक्कीच गोलंदाज आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गौरव शिंगळे, मॅन फ्रॉम एमजे स्पोर्ट दहिवली. गणेशजी विशे साहेबांच्या माध्यमातून कूलर आहे.
70-70चा टी शर्ट टोपी विकी तरणे साहेबांच्याकडनं आणि महेशजी भोईर यांच्या वतीनं एक उत्कृष्ट चषक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गौरव शिंगळे. मान्यवर गणेशजी विषय साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. आपल्या शुभास्ते या ठिकाणी पारितोषिक वितरित केलं जाईल. कल्पेशजी शेलवले आपण या आपल्या शुभास्ते या ठिकाणी हे पारितोषिक आम्ही वितरित करत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गौरव शिंगळे. या टुर्नामेंट मध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला, आपल्या संघासाठी अगदी मोक्याच्या वेळेला चांगली फलंदाजी ज्या फलंदाजाने केली, तब्बल 2 अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं आपण निश्चितच मैदानावरती पाहिली. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गणेशजी विषय साहेबांच्या माध्यमातून हे कूलर होतं. त्याचबरोबर 70-70चा टी शर्ट टोपी विकी तरणे यांच्याकडनं महेशजी भोईर यांच्या वतीनं एक सुंदर चषक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. खेळाडू आहे गौरव शिंगळे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या फलंदाजानं धावांचा पाऊस पडला 250 ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली संघाचा खेळाडू आहे भाऊ चव्हाण. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट निवृत्ती विषय यांच्याकडनं कूलर, त्याचबरोबर 70-70चं टी शर्ट टोपी विकी तरणे यांच्याकडनं आणि महेशजी भोईर यांच्याकडनं एक ट्रॉफी असं बक्षिसाचं स्वरूप या ठिकाणी आहे. भाऊ चव्हाण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम महाडिक आपण यायचं आहे. या ठिकाणी आपली एक मॅन ऑफ द मॅच बाकी होती. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं सर्वांची मनं जिंकली आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत दिनकर मित्रा यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच शेवटचं षटक क्रुशल मोमेंटला टाकलं आणि मॅच टर्न केली. संकेत दिनकर मॅन फ्रॉम खातिवली मॅन ऑफ द मॅच. शुभम आपण यायचं आहे. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच शुभम महाडिक आणि फायनलची मॅन ऑफ द मॅच संकेत दिनकर. हॅलो या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना अष्टपैलू प्रात्यक्षिक केलं, मैदानावरती नक्कीच बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी ज्यानं केली. मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट वन अँड ओनली कल्पेश जाधव. एजे स्पोर्ट्स बादशाही संघाचा खेळाडू कल्पेश जाधव मॅन ऑफ द सिरीज. अनिलजी घरत साहेबांच्या वतीनं
ॲक्वागार्ड अनिलजी घरत साहेबांच्या वतीने एक ॲक्वागार्ड आहे, त्याचबरोबर 70-70चं टी शर्ट कॅप विकी तरणे यांच्याकडनं आणि महेश भोईर यांच्याकडनं एक ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. मी मान्यवर स्वानंदजी शेलवले आपणास विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. कल्पेश जाधव आपण यायचं आहे, या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. निवृत्ती विषय मान्यवरांच्या शुभ हस्ते एक कूलर आपल्याला मिळालं, तर 70-70चं टी शर्ट टोपी विकी तरणे यांचं सौजन्य आणि महेश भोईर यांच्याकडनं एक ट्रॉफी सौजन्य स्वानंदजी शेलवले यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण या गुणी खेळाडूला बहाल करत आहोत. मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टूर्नामेंट कल्पेश जाधव. कल्पेश मॅन ऑफ द सिरीज कल्पेश जाधव. या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला संघ आहे गौरव स्मृती आई भवानी स्पोर्ट्स नेरोली. रोख रक्कम 20,000 रुपये रविशेठ घरत, तसेच शैलेशजी ठोंबरे उद्योगपती यांच्याकडनं चषक असं बक्षिसाचं स्वरूप आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक गौरव स्मृती आई भवानी नेरोली. मान्यवर पद्माकरजी वेखंडे सर, मी आपणास विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. गौरव स्मृती आई भवानी नेरोली चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक यावेळेस पटकावलंय ते टीम आहे आई भवानी नेहरोली. दिनेश या ठिकाणी 2 मिनिटं या आपण. दिनेश आपण या कॅप्टन. या ठिकाणी भरपूर वर्षांचा वनवास नेहरोली टीमचा मित्रांनो यावर्षी नक्कीच संपला. भरपूर आनंद, जवळजवळ संपूर्ण गाव तुमचं या ठिकाणी आहे. काय तुझ्या भावना आहेत, कसं वाटतंय आणि गावाला काय सांगणार आहेस, कसा खेळ झाला? खेळ तर खूप चांगला झाला. आज सगळ्या पोरांनी आपले 100% दिलेले आहेत आणि असं सांगतो पोरांना का एक होऊन सगळे खेळा, खेळत राहा, कामधंदे करून खेळा आणि सगळे पोरं खेळताना सगळे एकत्र दिसतात, हे चांगलं वाटतंय. नक्कीच टीम एकत्र आहे आणि संपूर्ण गावचा सपोर्ट तुमच्या टीमच्या पाठीमागे पाहायला मिळाला. बऱ्याच वर्षापासूनचा वनवास होता, यावर्षी संपतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या सीझनसाठी चांगले खेळ यशस्वी व्हा. निश्चितच येणाऱ्या सीझनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे एमजे स्पोर्ट. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एमजे स्पोर्ट्स दहिवली. स्वानंदजी शेलवले साहेबांच्या स्वानंदजी शेलवले साहेब तसेच कल्पेशजी शेलवले साहेबांच्या वतीनं 20,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक तुकारामजी भाकरे साहेबांच्या वतीनं हे आपल्याला सुपूर्द झालेलं आहे. मी विनंती करतो या टीम एमजे स्पोर्ट्स दहिवली आपण यायचं आहे. स्वानंदजी शेलवले आणि कल्पेशजी शेलवले यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. या ठिकाणी माझ्यासोबत किशोर आहे. किशोर भावा ये या बाजूला. कॅप्टन आहे टीमचा, युवा कॅप्टन आहे. चांगले खेळलात, फाईट चांगली दिली. निश्चित त्या एलिमिनेटरच्या मॅचमध्ये तुमचं काम आणि जबरदस्त खेळ राहिला, मात्र शेवटच्या मोमेंटला थोडंसं क्रुशल मोमेंटला बॅकफुटला गेले. काय भावना आहेत आणि SPLचे किती पर्व खेळले, किती पर्वामध्ये तुम्हाला असं बक्षीस मिळालंय? सर्वप्रथम आमचा 7 वर्षाचा हा दुष्काळ संपलेला आहे. कारण 2017 पासून आम्ही क्रिकेट चालू केलं होतं आणि आम्हाला ॲक्च्युली क्रिकेट कसं खेळायचं वर आम्ही माहिती सुद्धा नव्हतं. त्याची स्टार्ट ही SPL पासून होती.
आणि आता जर बघितलं ही सगळी पोरं आम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहे, सगळे वेल करिअर सेट आहेत. आम्ही आमचा काम धंदा सांभाळून सगळे जण क्रिकेट खेळतो. पण एवढी मेहनत घेऊन सुद्धा कुठेतरी सतत अपयश येत होतं आणि त्यामुळे कुठेतरी पोरांचा या ठिकाणी जो डिमोरलायझेशन होत होतं. पण नक्कीच या ठिकाणी आमच्या गावचे लोकांनी, आमच्या फॅन फॉलोईंनी, सगळ्या टीमवर प्रेम करण्यानी खूप सारा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी जिंकलेलो आहोत. आणि नक्कीच रामदादा, जितूदादा, या ठिकाणी नरेंद्र यांचं पर्सनली मी थँक्यू बोलेल. कारण या प्रोग्रेसिव्ह क्रिकेट जो काय आमचा आतापर्यंत आहे तो SPL पासून स्टार्ट झालेला आहे आणि SPL पर्यंतच येऊन या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. तर नक्कीच ह्या सीझनला तरी आम्ही 3rd प्लेसला आलो तरी येणाऱ्या सीझनमध्ये नक्कीच पहिल्या प्राईजचा नक्कीच ट्राय करू. आणि सगळ्या माझ्या प्लेयरचं, सगळं आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या गाववाल्यांचं सपोर्टचं धन्यवाद करतो. आणि थँक्यू. असंच क्रिकेट खेळा, सेफ खेळा आणि आपलं करिअर सांभाळून खेळा. धन्यवाद. पहा मित्रांनो, युवा आहे, यंग आहे, मात्र संदेश कसा दिलाय, कामधंदा करा आणि मग क्रिकेट खेळा. क्रिकेट हा आपल्या आरोग्यासाठी पहिले खेळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या नावासाठी, गावासाठी खेळायचं आहे. आरोग्य जपा, करिअर जपा आणि मग आवर्जून क्रिकेट खेळा. या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रनर अप ऑफ द टुर्नामेंट एजे स्पोर्ट्स बादशाही. रनर अप ऑफ द टुर्नामेंट एजे स्पोर्ट्स बादशाही 50,000 रुपये रोख पारितोषिक. नवनीत पाटील आणि वैभवजी पाटोळे मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपये पारितोषिक. त्याचबरोबर समीरजी पाटील यांच्याकडनं चषक द्वितीय क्रमांकासाठी आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. शेंद्रुण गावचे लाडके सरपंच माननीय अंकुशजी मुकणे आणि दशरथजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक एजे स्पोर्ट्स बादशाही विनर आहेत, रनर अप ऑफ द टुर्नामेंट. रोख रक्कम 50,000 रुपये नवनीतजी पाटील आणि वैभवजी पाटोळे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये पारितोषिक. त्याचबरोबर समीरजी पाटील यांच्याकडनं आकर्षक चषक या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. हे बक्षीस आपण वितरित करत आहोत. आणि या 8व्या पर्वाची चॅम्पियन राहिलेली टीम आहे. यावर्षी मित्रांनो आपल्याला नवीन चॅम्पियन मिळाला. अर्थातच मान्यवर अंकुशजी मुकणे, शेंद्रुण ग्रामपंचायतचे विद्यमान अंकुशजी मुकणे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडके सरपंच साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. माननीय संजयजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सरपंच साहेबांचा हा शुभ सन्मान. फक्त 2 किंवा 3 प्रतिनिधी मित्रांनो तुम्ही उभे राहा, बाकी फोटो सेशन साठी तुम्ही त्या ठिकाणी लाईन अप करून बसू शकता. मी मंचावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांना मंचावरच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. खातिवली टीम संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. मोरिया जय. रोख रक्कम 1,00,000 रुपये मनोहरजी पाटोळे, सुनीलजी बोंडिवले, प्रकाशजी बोंडिवले साहेब यांच्या वतीनं आणि आकर्षक चषक अनिलजी घरत साहेब यांच्या वतीनं. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट टीम आई गावदेवी खातिवली.